आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असून या कारवाईला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी विरोध केला आहे। फेरीवाला पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री अधिनियम कायदा 2014 या कायद्याचे उल्लंघन करून अन्यायकारक कारवाई सुरू असून केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे। 1 मे 2014 रोजी संपूर्ण देशात फेरीवाला अधिनियम कायदा लागू करण्यात आला, पण इतकी वर्ष उलटूनही आज रोजीपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेने सरसकट कायद्याचे उल्लंघन करून फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्या उपजीविकेचे साधन काढून घेतले आहे। त्यामुळे शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते व इतर फेरीवाले यांची उपासमार होत आहे। विषय पण आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 ते 3 महिन्यापासून महानगरपालिकेने फेरीवाल्यांवरती कारवाई चालू केली आहे। फेरीवाल्यांवरती कारवाई करत असताना सांगताना अधिकारी वर्ग जो आहे तो सांगतो की आम्ही 150 मीटर परिसरात कारवाई करतोय, पण मुळात 150 मीटर सोडून संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सरसकट कारवाई केली आहे। काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लाभ व्हावा आणि अधिकाऱ्यांची संगनमत करून बेकायदेशीर आठवडा बाजार मात्र या अधिकाऱ्यांनी स्वतः सुरू केलेले आहेत आणि त्यात भागीदार आहेत। फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी 2014च्या कायद्यानुसार असताना 2014 पासून कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेने कोणतेही पुनर्वसन नाही केले। आता माझ्या माहितीमध्ये असं मला समजलंय की ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत, जे भाजी, फळं, फुलं आणि इत्यादी जे साहित्य विकतात, त्या कंपन्यांकडून या अधिकाऱ्यांना एक मोठं पॅकेज मिळतंय, आर्थिक तडजोड यांनी केलेली आहे आणि त्यांना फायदा होण्यासाठी संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावरती एकही भाजी विक्रेता, फळ विक्रेता किंवा एखादा स्थानिक शेतकरी असेल तो त्याचा शेतातला माल विकू शकत नाही। मग हा नक्की कोणाच्या फायद्यासाठी हे केलं जात आहे? नागरिकांची दिशाभूल केली जात आहे। फेरीवाला कायद्याचा मूळ उद्देश आहे की फेरीवाल्यांचं नियोजन झालं पाहिजे, पदपर जे आहेत, रस्ते आहेत, फुटपाथ आहेत ते मोकळे झाले पाहिजेत, यासाठी हा कायदा तयार केला गेला आहे। तर महानगरपालिकेला खरंच जर लोकांची समस्या दूर करायची असेल मग फेरीवाला कायदा राबवण्यासाठी यांना अडचण काय? यांनी या ऑनलाईन कंपन्यांकडून मोठे हप्ते सुरू केलेले आहेत आणि म्हणून यांनी सरसकट कारवाई केली आहे। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतोय, कारण शेतकऱ्यांकडून घेतलेला माल हा रस्त्यावर विकला जातो। भारतीय संस्कृतीची बाजार ही संकल्पना आणि ही परंपरा आहे। मग हे नक्की कोणत्या मॉलवाल्यांसाठी, कोणत्या कंपन्यांसाठी कारवाई करतायत हा माझा प्रश्न आहे। आणि जर ह्या कायदा राबवला नाही ना तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। याची महापालिका प्रशासनाने दखल घेतली पाहिजे।